नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं द एके टॉकच्या या मराठी पॉडकास्ट शो मध्ये. मित्रांनो, आजचा पॉडकास्ट फारच स्पेशल आहे. स्टॉक मार्केट या सब्जेक्ट वरती बरेच सारे पॉडकास्ट होत असतात, पण आज फॉर्च्यून बुल अकॅडमी चे हेड सागरजी आज आपल्या बरोबर आहेत. द एके टॉक्स. सागरजी, कसं वाटतं तुम्हाला द एके टॉकच्या मराठी पॉडकास्ट शो मध्ये? फर्स्ट ऑफ ऑल आकाश, थँक्यू सो मच तुम्ही मला इथं आमंत्रित केल्याबद्दल. आणि खरं सांगायला गेलं तर हा माझा पहिला पॉडकास्ट आहे. ओके. आणि या पहिल्या पॉडकास्ट मध्ये तुम्ही मला ज्या पद्धतीने ग्रीट केलं, ज्या पद्धतीने तुम्ही मला इथं कम्फर्टेबल फील करून दिलं, हे म्हणजे खूप बेस्ट वाटतंय माझ्यासाठी. आणि कुठेतरी मला वाटतं हा पॉडकास्टमुळे तुम्हाला मला दोघांना खूप चांगला फायदा देखील होऊ शकतो. डेफिनेटली. आणि येस, इट विल हेल्प आवर बिझनेस. मी द एके टॉकच्या प्रेक्षकांना सांगेल की सागरजी यांचं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे, कंपनीचं असो किंवा त्यांचं पर्सनल इंस्टाग्राम अकाउंट असो, तुम्ही नक्की त्या अकाउंटवरती जा आणि व्हिजिट करा. फार प्रोफेशनली स्टॉक मार्केटमध्ये कशी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे किंवा त्याबद्दल प्रोफेशनली खूप छान प्रकारे, म्हणजे सिंपल भाषेमध्ये, जसं तुम्ही मागील माझा एक पॉडकास्ट पाहिला असेल ज्यामध्ये मी खूप सरळ भाषेत अभिजित बिचुकले यांना काही प्रश्न विचारले होते, त्याच प्रकारे सागरजी पण सांगायचा प्रयत्न करतात सरळ भाषेत की कशी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे किंवा स्टॉक मार्केटचा अभ्यास कसा केला पाहिजे. फार सिंपल अशा भाषेत सांगतात. मी माझ्या पहिल्या मुद्द्यावरती येतो. काय सांगताल, कधी या प्रवासाची सुरुवात झाली होती? या प्रवासाची सुरुवात झाली 2017 मध्ये. मी कॉलेज करत होतो आणि कॉलेज करत असताना मी जॉब देखील माझा चालू केला. मी विमाननगर अमेझॉन मध्ये जॉब करतो ऍज अ कस्टमर सर्व्हिस असोसिएट. आणि कुठेतरी मला लहानपणापासूनच वाटत होतं की यार मी बिझनेस काहीतरी केला पाहिजे. तर सोबत जॉब वगैरे तर माझा चालू झाला, पण बिझनेस करायची आवड ही आधीपासूनच असल्यामुळं मला असं होतं की मला एक हॉटेल टाकायचं, एक रेस्टॉरंट मला ओपन करायचंय. पण अगेन रेस्टॉरंट ओपन करायला मी घरच्यांकडे फंड्स मागितले, घरच्यांनी काय फंड्स दिले नाही. एवढे मोठे पैसे आम्ही कुठे देऊ, आणि तू लॉस करणार तर मग ते कसं होणार. मग तिथे यार थोड्या गोष्टी हिट झाल्या. म्हणलं ठीक आहे यार, आपण जाऊयात फ्लो मध्ये, जसं होईल तसं होईल. कुठेतरी स्टॉक मार्केट बद्दल मला समजलं. 2017-18 मध्येच मी स्टॉक मार्केटला समजून घ्यायचा प्रयत्न केला, शिकायला सुरुवात केली. 1-2-2.5 वर्ष लागले मला ह्याला शिकून, ह्याला एक्सपिरियन्स घेऊन याच्यामध्ये थोडं असं इन्व्हॉल्व्ह होण्यामध्ये. लेटर ऑन मला कळलं की येस, या फील्डमध्ये मी खूप चांगलं करू शकतो. आणि नॉट ओनली रेस्टॉरंट, मी यार या फील्डमध्ये पण मी चांगला बिझनेस करू शकतो, यालाही मी चांगल्या लेवलला घेऊन जाऊ शकतो. मी कुठेतरी निर्णय घेतला की येस, दिस इज इट. आणि मग मी तिथं काम करायला सुरुवात केली. आज मला 5 ते 6 वर्ष झालेत. मी स्टॉक मार्केटमध्ये ॲज अ फुल टाइम ट्रेडर म्हणून काम करतो. सोबत माझी स्वतःची कंपनी देखील आहे, फॉर्च्यून बुल्स अकॅडमी, जिथे मी लोकांना ट्रेन पण करतो की तुम्ही देखील स्टॉक मार्केटच्या इन्व्हेस्टमेंट्स कशा केल्या पाहिजे, ट्रेडिंग कसं केलं पाहिजे. आणि खूप साऱ्या स्टुडंट्स लोकांना मी आजपर्यंत शिकवलं, जे फुल टाइम ट्रेडर देखील बनलेत. बऱ्याच लोकांनी जॉब सोबत त्यांचा एक साईड इन्कम स्टार्ट केलेला आहे, चांगली इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट केलेली आहे. सोबत मी बरेच असे क्लायंट्स आहेत ज्यांचे अकाउंट्स देखील आम्ही हँडल करतो, त्यांना देखील आम्ही एक पॅसिव्ह सोर्स ऑफ इन्कम म्हणून जनरेट करून दिलेला आहे. तर हे म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे की आपण कोणाच्या तरी लाईफमध्ये काहीतरी व्हॅल्यू ऍड करतो. बरोबर. ओके, मी माझ्या पहिल्या प्रश्नावरती येतो की बऱ्याच वेळा काय होतं ना की घरी लग्न झालं ना की बायको फार शॉपिंग करते, म्हणून आपले जे काय म्हणतात हजबंड किंवा नवरा जो असतो ना, तो पैसे लपून ठेवतो किंवा तो गुपचूप SIP करतो किंवा FD वगैरे करतो. तर तुम्ही काय सजेशन देता की SIP FD करण्यापेक्षा शेअर मार्केटमध्ये ते पैसे इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे का? सगळ्यात पहिला हा प्रश्न खूप जास्त चांगला आहे की ज्या वेळेला तुम्ही बोलले की एखादी वाईफ ज्या वेळेला शॉपिंग करते, कारण मी पर्सनली ह्या गोष्टी एक्सपिरियन्स करते, आता लवकरच अनुभव येणार आहे खूप चांगला, आणि करत आलोय मी आता देखील. ओके, पण ठीक आहे, दॅट इज पार्ट ऑफ द गेम. आता आपण बोलू शकतो ही इन्व्हॉल्वमेंट जी झाली आहे वाईफची, शॉपिंग वगैरे हे आहेच, हे आयुष्यभर चालणार आहे. पण प्रत्येकाला कळलं पाहिजे तुम्ही शॉपिंग कोणत्या स्टेजला येऊन करताय. स्टार्टिंग स्टेजला तुम्ही फॅन्सी आयटमला शॉपिंग वगैरे करत बसले की लवकरच तुम्ही संपणार आहे, किंवा हेच आयुष्य तुम्ही जगत राहणार आहे स्ट्रगल वालं. तुम्ही जो मला विचारला प्रश्न की यार SIP केली पाहिजे का, म्युच्युअल फंड्स मध्ये टाकले पाहिजे का, किंवा स्टॉक्स मध्ये टाकले पाहिजे का, तर येस, मी 100% रेकमेंड करेन. बायकोपासूनच नाही तर तुमच्या आई वडिलांपासून पण पैसे तुम्ही लपवा आणि ते पैसे तुम्ही स्टॉक्स मध्ये टाका. कारण आज जे महिन्याला तुम्ही 5 आणि 10 हजार रुपये टाकताय, उद्या 2-5 वर्षांनी हीच अमाऊंट इतकी मोठी होणार आहे
की तुमची वाईफ, तुमची आई वडील असतील, हे देखील खूप जास्त खुश होतील की येस, मुलांनी काहीतरी चांगलं केलेलं आहे. बरोबर बरोबर बरोबर. तर आकाश, तुम्हाला ह्याचं मी एक उदाहरण देऊ इच्छितो. लास्ट टाइम तुम्ही पाहिलं असं इलेक्ट्रिक गाडी येणाऱ्या मार्केटमध्ये हे खूप जास्त हाईप झाली होती, न्यूज आली होती. पण त्या इलेक्ट्रिक गाड्या खूप लोकांनी परचेस केल्या, पण खूप कमी लोक होते ज्यांनी इलेक्ट्रिक कंपन्यांचे शेअर्स परचेस केले. आणि ज्यांनी करून ठेवलेले आहेत त्यांनी इतके सारे पैसे कमवलेले आहेत. आणि येणाऱ्या काळांमध्ये अशा बऱ्याच गोष्टी होणार आहेत, बऱ्याच इंडस्ट्रीज बूम करणारे, नवीन नवीन कॉन्सेप्ट येत राहणार आहे. तर तुम्ही जे 10,000 रुपये जे लपवून आपण इन्व्हेस्ट करणार आहे, उद्या हेच 10,000 रुपये थोडे थोडे करून तुमचे 1 करोड रुपये बनणार आहे. बायकोला छोटी मोठी शॉपिंग कशाला करून देताय तुम्ही? 5-10 वर्ष वाट बघा ना, एक मोठा 1 करोडचा फ्लॅटच गिफ्ट करून टाका. जसं आता तुम्ही सांगितलं की मोठं गिफ्ट आपण आपल्या वाईफला, बायकोला देऊ शकतो, बरोबर. तर तुम्ही काय सजेस्ट करता की कोणता शेअर आपण लॉंग टर्म जर इन्व्हेस्टमेंट करत असेल तर विकत घेतला पाहिजे, किंवा त्यामध्ये रिस्क नसेल किंवा प्रॉफिट जास्त असेल, आता असा कोणता शेअर आहे? इथं मी एक स्पेसिफिक शेअर बद्दल नाही बोलणार, पण इथं मी तुम्हाला हे सांगाल, जसं तुम्ही बोलले की रिस्क कमी असली पाहिजे, म्हणजे जिथे तुम्हाला रिस्क पण कमी पाहिजे आणि तुम्हाला पैसे पण भरपूर पाहिजे, अशा ठिकाणी ऑप्शन्स खूप एलिमिनेट होऊन जातात. पण ह्याच गोष्टी आहेत जे खूप जास्त पैसे तुम्हाला मिळवून देणार आहेत. तुम्ही सरळ म्युच्युअल फंड्स मध्ये पैसे टाकू शकता. शेअर्सचं तुम्हाला नॉलेज नाहीये, मार्केट बद्दल माहित नाहीये, तिकडे जाऊच नका. तुम्ही SIP चालू करा, तुम्ही इंडेक्स फंड्स मध्ये चालू करा. तुम्हाला एखाद्या कंपनीवरती ट्रस्ट असेल नसेल, ती परफॉर्म करेल नाही करेल आपल्याला माहित नाही, पण इंडिया तर परफॉर्म करणार आहे ना. इंडिया ही खूप चांगली डेव्हलपिंग कंट्री आहे आणि मोदीजींच्या गायडन्सच्या अंडर इंडिया खूप चांगलं प्रोग्रेस पण करते. येणाऱ्या काळांमध्ये तुम्ही फक्त SIP जरी चालू केली ना, जे मी मगाशी बोललो, पहिला करोड आणि तुमचा पहिला फ्लॅट, हा नक्कीच पुढच्या 5 वर्षांमध्ये अचीव्ह होईल. सागरजी, ह्यांनाच एक सिमिलर प्रश्न घेतो. तुम्ही काय सजेस्ट करता की कमीत कमी किती अमाऊंट SIP साठी इन्व्हेस्ट केली पाहिजे पर मंथ? बरं, आता इथे कसं असतं ना, सगळ्यांचा ब्रॅकेट वेगळा आहे. काही लोक 10,000 रुपयेच कमवतात, म्हणजे त्यांच्या इन्कम वरती. येस, त्यांच्या इन्कम वरती डिपेंड करता. बट तरी माझं असं म्हणणं की तुम्ही सुरुवात करा यार, तुम्ही सुरुवात करा. 2 पैसे तुम्ही बाकी ठिकाणी खर्च करू नका. 2 कपडे तुम्ही कमी एक्सपेन्सिव्ह घाला, 2 शूज तुम्ही कमी लाईफ मध्ये घ्या, किंवा फालतू ठिकाणी पैसे न घालवता. आता IT मध्ये आपण इथं बघतोच, तुम्हाला तर माहितीच आहे, बरेच लोक जॉब करतात, वीकेंड आलं की पी दारू, बोंबलत फिर, इकडे ह्या गोष्टी चालू आहेत. पण हेच पैसे जर तुम्ही वाचवले, तुम्ही ऍटलीस्ट फर्स्ट स्टेप घ्या, सुरुवात करा. 500 रुपयांपासून, 1000 रुपयांपासून जरी चालू केलं तरी चालेल. बाकी त्यांच्या ऍपेटाईट वरती डिपेंड करतं. पण मेजॉरिटी पैसा जितका टाकता येईल तितकं तुम्ही टाका, तितक्याच लवकर तुम्ही तुमचे पैसे ग्रो करणार आहे. बरोबर. आणि जसं मी आता अमाऊंटचं तुम्हाला बोललो की किती कमीत कमी अमाऊंट हे इन्व्हेस्ट केली पाहिजे, पण जास्तीत जास्त किती वर्षांसाठी इन्व्हेस्ट केली पाहिजे? इथे जर मी स्टॉक स्पेसिफिक जर तुम्हाला बोललो, तर स्टॉक स्पेसिफिक तुम्ही एखाद्या स्टॉक मध्ये जर इन्व्हेस्ट केलेला आहे तर कमीत कमी 3 ते 5 वर्ष तरी तुम्ही तो स्टॉक होल्ड करून ठेवला पाहिजे. ओके. कारण स्टॉक खूप रिस्की असतो, तितका तो रिवॉर्ड पण तुम्हाला देतो. पण इथे जर तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही यंग एज मध्ये आहात, तुमचं वय 20, 25 किंवा 30च्या आसपास आहे, तुमच्या रिटायरमेंटला, तुमच्या गोष्टींना खूप वेळ आहे अजून, तुम्ही SIP मध्ये जर टाकलं, म्युच्युअल फंड्स मध्ये जर तुम्ही टाकलं, इंडेक्स फंड बद्दल आपण बोललो, तिथे तुम्ही कमीत कमी 15 ते 20 वर्ष थांबा. कारण जी गोष्ट मार्केटमध्ये काम करणार आहे किंवा तुमचे जे रिटर्न्स वाढून देणार, दॅट इज कंपाऊंडिंग इंटरेस्ट. कंपाऊंडिंग जे काम करतं, हे जितकं जास्त तुम्ही होल्ड करणार तितकं जास्त तुम्हाला रिटर्न्स मिळणार. बरोबर. कमीत कमी 15 वर्ष SIP साठी तुम्ही थांबलं पाहिजे. आणि स्टॉक स्पेसिफिक जसं आपण मगाशी बोललो, 3 ते 5 वर्ष तुम्ही थांबलंच पाहिजे. बरोबर बरोबर. मी माझ्या पुढील प्रश्नावरती येतो. सकाळ सकाळ आहे ना, घरामध्ये फार गरम वातावरण असतं कधी कधी, बरोबर. तर सगळ्यांची चिडचिड होती, आई असो किंवा वडील असो किंवा लहान पोरांची असो किंवा बायकोची तर स्पेशली चिडचिड होतीच. तर तिला आपल्याला कन्व्हिन्स करायचं असेल किंवा तिचा मूड चांगला करायचा असेल, तर तिला डिनर डेटला घेऊन जायचं असेल, तर एक चांगला ऑप्शन असा आहे की सकाळी मार्केट उघडलं की आपण मार्केटला बसायचं. तर शॉर्ट टाइम मध्ये आपल्याला एक चांगली अमाऊंट प्रॉफिट मध्ये जर घ्यायची असेल, तर तुम्ही एक कोच म्हणून काय सल्ला देता? सगळ्यात पहिलं तर मी तुम्हाला हे सांगाल की शॉर्ट टर्म मध्ये पण मार्केटमधून खूप चांगला पैसा कमवता येतो. बरेच माझे स्टुडंट्स आहेत जे जॉब सोबत ट्रेडिंग देखील करतात. एक सेकंड सोर्स ऑफ इन्कम किंवा एक पार्ट टाइम सोर्स ऑफ इन्कम त्यांनी बनवलेला आहे, जो त्याचं आपण बोललो की गर्लफ्रेंडला डिनरला घेऊन जायचं असेल, इकडे त्याचा वापर नक्कीच होतो. हे जर तुमचा गोल असेल किंवा अशा पद्धतीने तुम्हाला कुठून तरी पैसे जर हवे असतील, यू कॅन ऑलवेज फोकस ऑन शॉर्ट टर्म ट्रेडिंग, ज्याला आमच्या भाषेमध्ये स्विंग ट्रेडिंग देखील म्हटलं जातं. तुम्ही एक चांगलं नॉलेज घ्या, टेक्निकल अनालिसिस तुम्हाला इथं शिकावं लागेल. टेक्निकल अनालिसिस शिकल्यानंतर ना तुम्हाला मार्केटचं ते नॉलेज येतं की कोणता स्टॉक किती काळामध्ये चांगले रिटर्न्स देऊ शकतो. आणि थोडं अटेन्शन जर आपण मार्केटला दिलं, हार्डली दिवसातले 10 मिनिटं आपण देऊ शकतो ना,
दिवसातले 10 मिनिटं आपण कोणत्याही मुलीला फ्लर्ट करण्यामध्ये असेच घालवतो. तर 10 मिनिटं जर तुम्ही मार्केटला दिले ना, चांगले स्टॉक्स तुम्ही शोधून काढले ना, त्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट्स मध्ये तुमचा जो शॉर्ट टर्मचा जो रिटर्न आहे किंवा शॉर्ट टर्मचा जो पार्ट टाइम सोर्स ऑफ इन्कम आहे तो खूप चांगला होऊ शकतो. याच्यासाठी टेक्निकल अनालिसिस इज मस्ट. बरोबर. पुढील प्रश्न अशा मुलांसाठी की ज्यांना फक्त दिवसाचे ₹1000 कमवायचे असतात मार्केटमधून, बरोबर, अशा मुलांसाठी तुम्ही काय सल्ला द्या? पहिली गोष्ट तर हा मूर्खपणा सोडून द्या. म्हणजे मी पण हा एक्सपिरियन्स केलेला आहे. ज्यावेळेला माझी ट्रेडिंगची सुरुवात झाली, लोकांना कळलं की मी ट्रेडिंग करतोय. बरेच लोक मला म्हणले, यार मला ते ट्रेडिंग शिकव ना. मला काय दिवसाला ₹500 भेटले तरी चालत. मी पण ऐकलंय बऱ्याच वेळा. कसं होतं माहितीये का, तो माइंडसेट चेंज करण्याची गरज आहे. तुम्ही रोजच्या हिशोबाने का विचार करा? जर आपण मंथली विचार केला, आपण अॅन्युअली विचार केला, गणित तेच येतं ना. तुम्ही रोज ₹1000 कमवा, महिन्याचे तुमचे 20-22 हजार होतात, कारण मार्केट 20-22 दिवस ओपन असतं. किंवा तुम्ही 2च ट्रेड करा, 20-22 दिवसांमधून 2च चांगल्या ट्रेड करा, त्याच्यात तुम्ही 20-22 हजार कमवा. म्हणजे रिटर्न्स किंवा जो मला पैसे येणारे, प्रॉफिट येणारे, ते अमाऊंट तर सेम आहे. तुम्ही त्याला इतकं प्रेशर का घेता? रोज कशाला स्ट्रेस पाहिजे, रोज कशाला प्रेशर पाहिजे? तर हे जे माइंडसेट आहे ना, हे शिफ्ट होणं खूप जास्त गरजेचं आहे. रोज कमवणं असं गरज नाहीये. तुम्ही थोडे थोडे करून कमवा. ज्या वेळेला मार्केट राईट अपॉर्च्युनिटी देईल त्यावेळेला तुम्ही तिथं ट्रेड करा. ओके. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करतो, शॉर्ट टर्म असो किंवा लॉंग टर्म, त्यासाठी टायमिंग फार महत्वाचं असं म्हणू शकतो. खूप जास्त, सगळ्यात जास्त महत्वाचं असेल तर टायमिंग. ओके. कारण मी एक्सपिरियन्स केलेला आहे, ₹100 असलेला शेअर तो ₹2000 वरती जातो. ते पर्सेंटेज रिटर्न्स किती गेले, ते 20 टाइम्स रिटर्न्स आलेले असं आपण म्हणू शकतो. पण तोच शेअर एखाद्याने ₹1000 विकत घेतला आणि तो 2000 गेला, म्हणजे त्याचे तर पैसे फक्त डबल झाले. म्हणजे एकाने 100 घेतला, एकाने 1000 घेतला, कंपनी तीच, शेअर तोच, गेलाय 2000, पण एकाला फक्त 100%चा आरओआय मिळाला, एकाला 2000%चा आरओआय मिळाला. त्यामुळे टायमिंग हे खूप जास्त महत्वाचं आहे. आपण एखाद्या मॉलमध्ये शॉपिंग करायला किंवा कधी फिल्म पाहायला ज्यावेळेस मॉलमध्ये जातो, त्यावेळेस तिथं एक सुंदर अशी मुलगी दिसते कधी कधी, पण आपण बायको बाजूला असल्यामुळे त्या मुलीकडे बघून न बघितल्यासारखं करतो, बरोबर, आणि आपले इमोशन कुठेतरी हाईड करतो किंवा गालातल्या गालात हसून जातो. तसंच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना कुठं तरी आपल्या इमोशनवरती कंट्रोल केलं पाहिजे. इमोशनल कंट्रोल पूर्ण लाईफ मध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये मॅन्डेटरी आहे. बायकोचं तुम्ही उदाहरण दिलं तर तिकडे तर आहेच आहे, पण ट्रेडिंग मध्ये इमोशनल कंट्रोल हा खूप जास्त मॅटर करतो. ज्या बायकोचं तुम्ही आता उदाहरण दिलं, उद्या घरातून निघताना त्याच बायकोने जर कटकट घातली आणि तुमचं मार्केट ओपन होणार आहे, तुमच्या डोक्यामध्ये ते कॉन्सेप्ट चालू आहे, तुमच्या डोक्यामध्ये तो राग चालू आहे बायकोला घेऊन, की जे काय चिडचिड झाली असेल, पण ते सगळं तुमच्या ट्रेडिंग मध्ये येणार आहे. उद्या तुम्ही जर राग घेऊन मार्केटमध्ये ट्रेड करायला आलाय आणि ट्रेडिंग मध्ये एखादा लॉस झाला तुम्हाला, मग तुम्ही काय करणार? तो जो लॉस झालेला, मला लॉस कसं काय झाला, तुमचा इगो येतो, तुमचे इमोशन्स येतात, मला लॉस कसं काय झाला, किंवा हा जो लॉस झाला हा मला भरून काढायचा आहे. मग तुम्ही तिथं रिवेंज ट्रेडिंग करता, तुम्ही स्वतःला फोर्स करता, झालेला लॉस मला भरपाई करायची त्याची, मला तो भरून काढायचा आहे, आणि त्या नादामध्ये तुम्ही त्याच्यापेक्षा खूप डबल ट्रिपल जास्त लॉस करता. बरोबर. आणि हा खूप मेजर प्रॉब्लेम आहे युथचा, लोकांचा, की त्यांचा स्वतःवरती इमोशनल कंट्रोल नाहीये. बरोबर. त्यांना स्वतःला इमोशनल मॅनेज करता येत नाही. ट्रेड करताना ते घाबरतात, ट्रेड करताना त्यांच्याकडे लालच वगैरे येते मार्केटमध्ये, किंवा ट्रेड करताना त्यांना समजत नाही की मी नेमकं काय करतोय, कसं करतोय. आणि कुठेतरी हे इमोशन्स येण्यामागं हे एक रिझन आहे की लोकांकडे तो अवेअरनेस नाहीये, लोकांकडे ते नॉलेज नाहीये मार्केटचं, की मार्केटला कशा पद्धतीने हँडल केलं पाहिजे. मग थोडे पण जे इमोशनल चेंजेस येतात ते तुमच्या मार्केटमध्ये तुम्हाला दिसतात. बरोबर बरोबर बरोबर. अर्थातच मी माझ्या पुढील मुद्द्यावरती येतो. आपण पाहतो ना की सोशल मीडियावरती तुम्ही तर एवढे ट्रेंडिंग आहेत, बरोबर, तुम्हाला बऱ्याच साऱ्या मुलींचे किंवा मुलांचेही मेसेज येत असतील तुम्हाला, तर तुम्ही कदाचित त्यांना ब्लॉकही करत असताल. पण तसंच जर शेअर मार्केटमध्ये जो काही धोका असतो किंवा रिस्क म्हणतो आपण, ती जर टाळायची असेल तर त्या गोष्टींवर कशी मात केली? ट्रेडिंग मध्ये जर रिस्क बद्दल आपण बोललो तर रिस्क काय? ट्रेडिंग मध्ये रिस्क की तुमचे पैसे जाणार आहेत. ते कोणीतरी बोललो ना, तेरा घर चला जाएंगे उसमें. आणि ही सत्य परिस्थिती आहे. बरेच लोकांचे घर कमी झालेले आहेत, बरेच लोकांचा सेव्हिंग्ज असेल, इमर्जन्सी फंड असतील, लिटरली बायकोचे मंगळसूत्र आणि गोल्ड वगैरे हे ठेवून लोकांनी लॉसेस केलेत, लोन घेऊन लोकांनी लॉस केले. मग हा खूप मोठा रिस्क आहे मार्केटचा. याला आता मिटिगेट कसं करायचं, ह्याला कसं हँडल केलं पाहिजे? सगळ्यात पहिलं की लोकांना वाटतं हे खूप इझी आहे, किंवा मी शिकलो आणि कुठेतरी 2 व्हिडिओ बघितला, असा एखादा पॉडकास्ट बघितला आणि मी गेलो ट्रेडिंग करायला सुरुवात केली. हा चुकीचा निर्णय असणार आहे. तुम्हाला राईट नॉलेज पाहिजे, त्या नॉलेजला तुम्हाला राईट पद्धतीने वापरता देखील आलं पाहिजे. मग ते वापरणं कसं होणार? तुमच्या प्रॅक्टिसने.
तुम्हाला गायडन्स करण्यासाठी एखादा कोच पाहिजे जो तुम्हाला प्रॉपरली गाईड करेल की ट्रेडिंगची बरोबर. सुरुवात कशी करायची, इन्व्हेस्टमेंटची सुरुवात कशी करायची, कसं पुढे जायचं, कसं तू इन्व्हेस्टमेंटचा तुझ्या हँडल करू शकतो, मोठं करू शकतो, पुढे घेऊन जाऊ शकतो, ह्या गोष्टी सांगणारं मार्केटमध्ये कोण नाहीये. आणि जे लोक आहेत बऱ्यापैकी हे लोक लॉस मेकिंग ट्रेडर आहेत आणि बऱ्यापैकी लोक फेक आहेत आणि हे कोर्सेस विकतात आणि कोर्सेस मधूनच कमवतात. तुम्ही जर चुकीच्या माणसांकडनं शिकले तुम्ही इम्प्लिमेंट चुकीच्या पद्धतीने करणार आहे. तर मेन प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही ज्यावेळेला एखादं नॉलेज घेताय, एखादं कॉन्टेंट कन्झ्युम करताय, तो कोणाचा आहे, तो माणूस किती जेन्युइन आहे, ही गोष्ट खूप जास्त मॅटर करते. आणि याच्यामुळेच 90% लोक मार्केटमध्ये लॉसेस करतात कारण ते चुकीचं नॉलेज घेऊन मार्केटमध्ये ट्रेड करतात. बरोबर. मी तर असं पाहतो ना की काही लोक एवढे लॉस खात आहेत की त्यांच्या डोक्यावरची केस गेलीत तरी ते सोशल मीडियावरती एवढं ज्ञान हे करत असतात. बरोबर. खूप मी माझ्या पुढील प्रश्नावरती येतो. फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग मध्ये बऱ्याच वेळा लॉस होतो. बरोबर. तर हा लॉस कसा टाळला पाहिजे? फ्युचर आणि ऑप्शन हा म्हणजे ट्रेडरची ती दुखती नस आहे. बरेच लोक या फ्युचर आणि ऑप्शन मधून खूप पैसे कमवतात आणि बरेच असे लोक आहे लाईक सेबीचा जर तुम्ही रिपोर्ट वाचला असेल ना, 90-95% लोक FNO मध्ये लॉस करतात, म्हणजे फ्युचर ऑप्शन्स मध्ये लॉस करतात. पण मी एक क्लॅरिटी तुम्हाला इथे देतो, जे हे मेन्शन करतात ना 90% लोकांनी लॉस केला, इतका लॉस झालाय, यापैकी हे सगळे किंवा मेजॉरिटी ऑडियन्स ही ऑप्शन बायर म्हणून लॉस करते. फ्युचर्स अँड ऑप्शन्स मध्ये बरेच वेगवेगळे कॉन्सेप्ट आहे. काही लोक फ्युचर ट्रेडिंग करतात, काही लोक ऑप्शन बाईंग करतात, काही लोक ऑप्शन सेलिंग करतात आणि बऱ्याच अजून वेगळ्या गोष्टी. यातले जे लॉस मेकिंग ट्रेडर आहेत ते फक्त ऑप्शन बायर्स आहे. कारण ऑप्शन बाईंग हा असा कॉन्सेप्ट आहे, हा लोकांना अट्रॅक्ट करतो की मी माझ्या कमी पैशांमध्ये जास्त पैसे कसे कमवू, मी महिन्याला 100% रिटर्न कसा कमवू. पण हे रिअलिस्टिक नाहीये. ऑप्शन बाईंग मधून एक सक्सेसफुल ट्रेडर बनणं हे खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. पण तुम्हाला याच्यावरती सोल्युशन काय आहे, तर सुरुवात सगळ्यांची ऑप्शन बाईंग पासून होती, पण तुम्ही हळूहळू ते स्किल डेव्हलप करत जर गेले, याला तुम्ही कोलॅबरेट करा ऑप्शन सेलिंग सोबत, याला तुम्ही ऍड करा फ्युचर्स अँड इक्विटी सोबत. अशा बऱ्याच गोष्टी जे तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड ऑन करून सोबत चालू शकता. एकावरच राहू नका तुम्ही. आणि फक्त ऑप्शन बाईंगचं जे माइंडसेट आहे किंवा जे तुम्ही एक्सपेक्टेशन्स ठेवू नका की माझा पैसा लगेच डबल होईल, मी इतके पैसे कमवल, मी तितके पैसे कमवल, हा माइंडसेट जर तुम्ही चेंज केला आणि एक रिअलिस्टिक अप्रोच मार्केटमध्ये जर ठेवला, एक प्रोफेशनल ट्रेडर मार्केटमध्ये 2 ते 10% याच्यामध्येच ROI कमवतो. आणि सगळा गेम आहे तुमच्या कॅपिटलचा. तर तो कॅपिटल विथ टाइम वाढणार आहे ना. आज तुमच्याकडे समजा 1 लाख रुपये आहेत, पण येणाऱ्या 5 वर्षांमध्ये 1 लाखाचे 50 लाख देखील होऊ शकतात. बरोबर. तुमच्यामध्ये तो पेशन्सच नाहीये ना. तुम्ही दुसऱ्या महिन्यापासूनच महिन्याला 1 लाखावर 1 लाख कमवायला बघताय, विच इज नॉट पॉसिबल. बरोबर. मी माझ्या पुढील मुद्द्यावरती येतो. बऱ्याच वेळा काय होतं ना की जसं तुम्ही मगाशी IT क्षेत्राचं पण मेन्शन केलं, आजकाल आहे ना की एका जॉबवरती माणूस खुश नसतो फायनान्शियली. बरोबर. सो बऱ्याच वेळा आता असं होतं ना की साईड बाय साईड काहीतरी करायचं, म्हणून बरेच लोक शेअर मार्केटचं ऑप्शन चूज करतात किंवा सिलेक्ट करतात. तुम्ही काय सांगताल की जॉब करता करता शेअर मार्केट किंवा ट्रेडिंग कोण करत असेल, बरोबर, त्यांनी कशा प्रकारे मार्केट हँडल केलं पाहिजे? खूप प्रॉपर मुद्दा आहे हा. कारण मी बरेच लोक असे बघतो जे एका जॉब मधून सॅटिस्फाईड नाहीयेत. बऱ्याच लोकांना खूप पगार पण जास्त आहे, पण यार माझा जॉब मला फ्रीडमच देत नाहीये. बरेच लोक असे यार मी जॉब भरपूर करते, मी मेहनत करायला तयार आहे, पण मला पाहिजे तेवढा पैसा मिळत नाहीये. मग एक सेकंड सोर्स ऑफ इन्कम म्हणून मी मार्केटला बघू शकतो का? तर द आन्सर इज येस. मार्केट हे खूप चांगलं फील्ड आहे जे तुम्हाला एक सेकंड सोर्स ऑफ इन्कम किंवा तुमचा जो साईड हसल आहे तिथून तुम्ही एक प्रोफेशनल जर्नी तुमच्या ट्रेडिंगची चालू करू शकता. इथे तुम्हाला काही थोडा वेळ द्यावा लागेल. जसं मी मगाशी मेन्शन केलं की तुम्हाला एज्युकेशन घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. पहिलं तुम्ही स्वतःला एज्युकेट करा की साईड इन्कम मी कसा जनरेट करू शकतो. त्याच्यावरती तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. कारण ट्रेडिंग हे कोणतं असं मी आता कुठेतरी वाचलं आणि इम्प्लिमेंट केलं आणि आलं असं नाहीये. हे एक स्किल आहे. तुम्हाला हे स्किल डेव्हलप करावं लागेल. हे डेव्हलप झाल्यानंतर ना याचा तुम्ही ज्यावेळेला वापर करता विथ टाइम थोडा एक्सपिरियन्स ज्यावेळेला तुम्ही घेता, जॉब सोबत ट्रेडिंग मधून तुम्ही खूप चांगला पैसे कमवू शकता. आणि एक वेळ अशी येईल की जितकं तुम्ही जॉब मधून नाही कमवत आहे तितकं तुम्ही तुमच्या ट्रेडिंग मधून कमवू शकता. आणि यू आर फ्री नाव. तुम्ही जॉब सोडू शकता, तुम्ही फुल टाइम ट्रेडरच्या दिशेने जाऊ शकता. बरोबर. शेअर मार्केट, ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट ही कोणी केली पाहिजे? सगळ्यात पहिले तर शेअर मार्केट असेल किंवा तुमची ही जी ट्रेडिंग असेल हे सगळ्यांसाठी ओपन आहे. इथं असं काही क्रायटेरिया नाही आहे की तुमचं एज्युकेशन हे असेल तरच तुम्ही मार्केटमध्ये, असं काही नाहीये. तुमचं वय 18+ असलं पाहिजे,
तुमच्याकडे एक डीमॅट अकाउंट असलं पाहिजे, तुमच्याकडे थोडे फंड्स असले पाहिजे, ओके. तुम्ही रेडी आहात मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी. माझे बरेच स्टुडंट्स आहेत जे हाऊस वाईफ्स आहेत, ज्या स्वतः घरी काम करून ट्रेडिंग करतात, कारण थोडा वेळ दिला, थोडेफार पैसे आले की त्यांचे ते पॉकेट मनी किंवा इन्कम त्यांचा एक जनरेट होऊन जातो. तर सगळ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे, ओपन आहे, तुम्ही करू शकता. फक्त इथं मेन तुमचे जे बेनिफिट आहे मार्केटमध्ये येण्याचं किंवा ट्रेडर बनण्याचं हे आहे की तुम्हाला कोणताही व्यवसाय उद्या चालू करायचा असेल, तुम्हाला भरपूर फंड्स लागतात. जसं मी मगाशी बोललो की मला एक हॉटेल ओपन करायचं आहे, पण हॉटेल ओपन करायला कमीत कमी तुम्हाला 10 ते 15 लाख रुपये मिनिमम पाहिजे. पण ट्रेडिंग सुरुवात करायला तुमच्याकडे 10,000 रुपये जरी असेल तरी तुम्ही देखील करू शकता. आणि इन्व्हेस्टमेंट ऑप्शन म्हणून ट्रेडिंग किंवा स्टॉक मार्केट हे खूप चांगला एक ऑप्शन आहे तुमच्यासाठी. आपल्याकडं किंवा आपल्या घरच्यांनी आपल्याला काय शिकवलंय, पैसे ग्रो करायचे असेल किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण रिअल इस्टेटकडे बघतो, कुठेतरी जागा विकत घेतली, कुठेतरी एखादा फ्लॅट विकत घेतला किंवा गोल्ड. ह्याच्या व्यतिरिक्त लोकांकडे ऑप्शन नाहीये. पण स्टॉक मार्केटमध्ये तुमच्याकडे खूप चांगले ऑप्शन्स आहे. तुम्ही स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करू शकता, तुम्ही SIP म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करू शकता, तुम्ही तिथं बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्ट करू शकता, तुम्ही ETF मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आणि ह्या सर्व इन्व्हेस्टमेंट्स कमीत कमी 1000 रुपयांपासून पण चालू होतात. मग हे सगळे जण करू शकतात. एक स्टुडंट पण करू शकतो आणि एक 50 वर्षाचा म्हातारा माणूस पण करू शकतो. बरोबर. मी म्युच्युअल फंड या पॉइंट वरती आता येतो. म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर कडे इन्व्हेस्टमेंट आपण केली पाहिजे का, एक डिस्ट्रीब्युटर थ्रू? ओके. हा एक मुद्दा खूप व्हायरल चालला होता मध्ये की बाबा मी ज्या वेळेला एखादी SIP चालू करतोय तर मग मी हे प्लॅटफॉर्म्स बरेच आहे, ग्रो असेल किंवा मध्ये Paytm पण आलं होतं किंवा बरेच रिलायन्स इंटरेस्ट दाखवतोय त्यांचा, तर मग असे बरेच प्लॅटफॉर्म आहेत. तर मी डिरेक्टली त्यांच्याकडनं करू का एखादा डिस्ट्रीब्युटर माझा मध्ये असला पाहिजे? तर कसं असतं ना आकाश, प्रत्येक गोष्टीचे प्लस पॉईंट्स असतात आणि मायनस पॉईंट असतात. तर तुम्ही डिस्ट्रीब्युटरकडे ज्या वेळेला SIP चालू करता, प्रॉब्लेम हा आहे की तो डिस्ट्रीब्युटर उद्या जर पळून गेला, गायब झाला तर काय, तुम्ही कुठं त्याला शोधणार? दुसरी गोष्ट, डिस्ट्रीब्युटरकडे ज्यावेळेला आपण SIP चालू करतो किंवा म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करतो, त्यावेळेला तो डिस्ट्रीब्युटर आपल्यासाठी काम करतोय. तुम्हाला कोणती मदत वगैरे लागणार तर तो करणार आहे. तो फ्रीमध्ये जर करायला बसला नाही तो त्याचे चार्जेस घेणार. मग कुठंतरी एव्हरी इयर तो सर्टन अमाऊंट ऑफ चार्ज तुमच्याकडनं ज्यावेळेला घेतोय त्याला आपण एक्सपेन्स रेशो पण म्हणू शकतो, जो खर्च लागतोय त्याच्यासाठी. तर तो इन्कम मधून आपल्या कमी होऊन जातो किंवा जो रिटर्न्स आपल्याला मिळणार आहे ते आपल्या रिटर्न्स मधूनच ते लोक त्यांचे पैसे कमवतात. त्याच्यामुळे तुमचे उद्या तुम्हाला भेटणार होते 1 करोड रुपये आणि तुम्ही डिस्ट्रीब्युटरकडे जर तुमची SIP चालू केली आहे, 1 करोडच्या जागी कुठेतरी तुम्हाला 80 लाख रुपयेच मिळाले, 70 लाख रुपयेच मिळाले. वरची जी गॅप आहे ती त्या डिस्ट्रीब्युटरला जाते. बरोबर. त्यामुळे तुम्ही डिस्ट्रीब्युटरकडे देखील SIP करू शकता. जे मी तुम्हाला निगेटिव्ह पॉईंट सांगितले, पण पॉझिटिव्ह पॉईंट्स काय डिस्ट्रीब्युटरकडे SIP करण्याचे ते हे आहेत की एक गायडन्स किंवा एक मेंटोरशिप तुम्हाला मिळते. तो तुम्हाला प्रॉपरली गाईड करू शकतो की कोणत्या फंड्स मध्ये तुम्ही पैसे टाका. आणि एखादा डिस्ट्रीब्युटर जर चांगला असेल, चांगल्या क्वालिटीचा, प्रॉपर पद्धतीने मार्केटमध्ये जर काम करते, तर तो डिस्ट्रीब्युटर तुम्हाला बऱ्याच प्रॉब्लेम्स मध्ये हेल्प करणार आहे. काही अडचण आली, विड्रॉ करायचे असतील फंड्स, बाबा मला SIP आता वाढवायची आहे किंवा माझी 10,000 रुपयांची SIP आहे, मला पगार वाढला, मी आता 15ची करायची आहे, तर मी कुठे करू, कशी करू, बरेच असे जे प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्याकडे लोकांकडे सोल्युशन नाही, तर डिस्ट्रीब्युटर एक आहे जो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे हेल्प करू शकतो. बरोबर. मी म्युच्युअल फंडच्या पुढील प्रश्नावरती येतो की डिरेक्ट म्युच्युअल फंड आणि रेग्युलर म्युच्युअल फंड यामध्ये काय फरक असतो? कसं असतं ना आकाश, डिरेक्ट म्युच्युअल फंडच्या नावातच आहे डिरेक्ट, की तुम्ही डायरेक्टली जाऊन पैसे तुमचे इन्व्हेस्ट करतात. आणि ज्यावेळेला तुम्ही रेग्युलर म्युच्युअल फंड ज्यावेळेला बोलता तर इथं ना ब्रोकर असतात मध्ये. मग तुम्ही जसं मी मध्ये बोललो रिटर्न्स आपले कॉम्प्रोमाइज होणार आहे. तुम्ही कुठेतरी 10,000 रुपयांची SIP लावली आहे आणि 5 वर्षांनी समजा ते 1 करोड रुपये झाले. हे जर तुम्ही डायरेक्ट म्युच्युअल फंड्स मध्ये डायरेक्टली टाकले तर तुमचे 1 करोड तुम्हाला पूर्णपणे मिळतील. पण रेग्युलर फंड्स मध्ये टाकले तर 1 करोड न मिळता कुठेतरी जसं मी बोललो 70 लाख 80 लाख रुपये मिळतील. मग वरची ही जी गॅप आहे ना, ही ह्या ब्रोकर लोकांची असते. हे लोक ह्यांचे कमिशन्स तिथून काढून घेतात. तर माझं सजेशन असेल, जर तुमच्याकडं राईट म्युच्युअल फंड सिलेक्ट करायचं जर प्रॉपर नॉलेज असेल तर तुम्ही नेहमी डायरेक्ट म्युच्युअल फंड सोबतच गेलं पाहिजे, रेग्युलरकडे जाण्याची गरज नाहीये. बरोबर. मी सोशल मीडियावरती बरेच व्हिडिओ वगैरे पाहत असतो, त्यामध्ये SWP असं काहीतरी एक मेन्शन करतात. तर या SWP चा अर्थ काय आहे? आता SWP असेल, तुम्हाला खरं सांगू का, 2-3 महिन्यांपूर्वी SWP हे आहे काय हे कोणालाच माहित नव्हतं. पण कसं होतं, आजचा दुनिया कशी चालू आहे, कोणतरी येणार एखादा कॉन्सेप्ट मार्केटमध्ये टाकणार आणि तो व्हायरल झाला की पूर्ण दुनिया त्याच्या मागे पागल होऊन जाते. पण ठीक आहे, SWP काय असतं? SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. लोकांचं असं म्हणणं आहे की एखादी मला लमसम अमाऊंट आली, माझ्याकडे समजा 10 लाख रुपये किंवा 20 लाख रुपये आहेत आणि 20 लाख रुपये मी म्युच्युअल फंड मध्ये टाकले,
तर त्यांचं असं म्हणणं आहे की दर महिन्याला तुम्ही त्या म्युच्युअल फंड मधून समजा 10 किंवा 15,000 जरी एव्हरी मंथ विड्रॉ करत राहिले तरी आफ्टर 5 इयर्स 10 इयर्स तुमचा जो म्युच्युअल फंडचा जो पोर्टफोलिओ असणार आहे हा खूप चांगल्या प्रकारे वाढलेला असेल आणि दर महिन्याला तुम्ही ते पैसे देखील विड्रॉ करताय. म्हणजे दर महिन्याला तुमचं एक पेन्शन टाईप की तुम्हाला एक इन्कम येतोय. पण इथं माझं एक स्मॉल सजेशन असेल की तुम्ही ज्या वेळेला SWP करता, पहिली गोष्ट SWP करणं ही चांगली गोष्ट आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण कधी ज्या वेळेला तुमचा म्युच्युअल फंड थोडाफार मॅच्युअर झालाय, म्हणजे तुम्ही SIP जरी चालू केली असेल किंवा लमसम अमाऊंट तरी टाकली तुम्ही, पहिलं तुमच्या म्युच्युअल फंडला वाढू द्या. तुम्ही 20 लाख टाकले तर 20चे 50 लाख होऊ द्या, 50चे 1 करोड रुपये होऊ द्या. म्युच्युअल फंड वाढल्यानंतर जी मजा येईल तुम्हाला विड्रॉल करण्याची, तिथं तुमचे रिटर्न्स देखील जास्त होतील. आणि दुसरा पॉईंट की तुम्हाला जर पैशांची गरज नाही, बळच कशाला तुम्ही विड्रॉ करताय, त्याला तिथेच राहू दे ना. पैसे इन्व्हेस्ट केलेला कधीही चांगला, रॅदर विड्रॉ करून तुम्ही फालतू खर्च करणार. बरोबर. एक्झॅक्टली सागरजी, फॉर्च्यून बुल्स या कंपनी बरोबर जर कोणाला काम करायचं असेल, तुमच्या गायडन्स अंडर त्यांना शेअर मार्केट या क्षेत्रात पुढे जायचं असेल, तर त्यांनी तुमच्यावर कसा संपर्क केला पाहिजे? माझ्याकडे संपर्क जर तुम्हाला करायचा असेल, तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग शिकायचं वगैरे असेल किंवा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट जरी करायचं असेल, तुम्ही डिरेक्टली माझ्या वेबसाईटवरती जाऊ शकता, www.fortunebulls.com, किंवा तुम्ही आमचं इंस्टाग्राम पेजला जाऊ शकता, जिथं 1 लाखांपेक्षा खूप जास्त लोक आम्हाला ऑलरेडी फॉलो करतायत, आमचं कॉन्टेंट कॉन्झ्युम करतायत. जरी तुम्हाला आमच्यासोबत शिकायचं नसेल तरी तुमचं आमचं पेज नक्की फॉलो करा, जिथे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये खूप चांगलं नॉलेज मिळेल. आणि इंस्टाग्रामचा ID आय थिंक तुम्ही खाली मेन्शन करू शकता. एक्झॅक्टली. अर्थातच सागरजी, फार छान पॉडकास्ट झाला. बायकोवरती थोडा जास्त जोर दिला आपण पण छान होता पॉडकास्ट. मला म्हणजे माझे बरेच पॉडकास्ट झाले, म्युच्युअल फंड असो किंवा शेअर मार्केटवरती, त्यातल्या त्यात हा पॉडकास्ट माझा स्पेशल आहे, हे मी ऑन कॅमेरा सांगतो. छान झाला, मस्त. म्हणजे तुमची जी एनर्जी आहे तीच एनर्जी तुम्ही तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती नेहमी यूज करता. आणि जसं तुम्ही स्टार्टिंगला सांगितलं की मी हे काहीतरी नव्याने सुरुवात करतो या गोष्टींची, पण मला असं कुठे ते जाणवलं नाही. खूप छान केलं आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.